नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित जाधव. मी श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी आहे आणि साधारणतः 6 महिन्यापूर्वी मी मानेच्या आजाराने त्रस्त होतो. म्हणजे डॉक्टरांनी मानेच्या मणक्यामध्ये गॅप सांगितला होता आणि गादी सरकलेली होती. तर त्यावेळेस मी श्रीरामपूरमध्ये काही नामांकित डॉक्टरांकडे, शिर्डीतली काही डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेतली. त्यांनी मला चांगले औषधोपचार दिले, पण त्यांनी मला काही फरक जाणवला आणि त्यांनी मला मानेला बेल्ट वापरायला दिलेला होता. तर तो वापरूनही मला काही फरक पडत नव्हता. तेव्हा मला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. फायनल तुम्हाला मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही बरे होऊ शकत नाही. अदरवाईज तुम्ही मानेचा जो बेल्ट आहे तो लेदर बेल्ट भेटतो, तो तुम्ही आयुष्यभरासाठी तुम्हाला वापरावा लागेल म्हणून त्यांनी सांगितलं. साधारणतः मी 3 ते 4 महिने ट्रीटमेंट फॉलो केली, पण मला 1%ही कुठे फरक पडलेला नाही. तेव्हा मी खूप डिस्टर्ब झालेलो होतो. माझ्यामुळे माझी फॅमिली पण डिस्टर्ब होती. कामावरती लक्ष लागत नव्हते. कामावर जाताना मला मानेचा बेल्ट हा कंटिन्यू वापरावाच लागत होता. घरचे कामं होत नव्हती आणि जॉबही करता येत नव्हता. तेव्हा मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये चाललेलो होतो. आणि त्यामध्ये काय आहे की साधारणतः मला म्हणजे जॉब डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं की तुम्ही जॉब सोडून द्या. डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही जडकाम वगैरे करू नका, टू व्हीलरवरती फिरू नका, जेणेकरून तुम्हाला त्रास हा होणार नाही. आणि मला रात्रभर झोप येत नव्हती. म्हणजे ॲक्च्युली माझी कंडिशन अशी होती की मला अर्धा तास हात कुठे ठेवल्यानंतर त्रास होणार नाही हे चेक करण्यासाठी जातो. आणि त्याच्यामध्ये काय होत होतं की लक्षात आलं की इथे हात ठेवल्यानंतर तो दुखणार नाही, त्रास होत नाही आहे, तो झोप लागायची. पण झोपेमध्ये हात हल्ल्यानंतर पुन्हा झोप मोडवायची. मी रात्रभर जागायचो, बसून राहायचो. माझ्यामुळं काय व्हायचं की माझी फॅमिली पण डिस्टर्ब, ते पण रात्रभर जागायचे. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते मी डिस्टर्ब म्हणजे एकदम पूर्ण डिप्रेशनमध्ये चाललेलो. पण काय झालं की आमचे मित्र कृष्णा सर यांनी मला सांगितलं की बाबा तू एक सेशन करून बघ. पण मी ऐकलं नाही. साधारणतः ते महिना दीड महिना माझ्या मागे लागले, आता बाबा एक सेशन तर कर. मी ऐकत नव्हतो. माझ्या घरच्यांनी पण मला सांगितलं कर. शेवटी घरच्यांनी आणि सरांनी मला बळजबरी एक दिवस सेशन करायला लावलं. त्या सेशनमध्ये मला फायदा असा झाला की 70 ते 75% मला म्हणजे रिलीफ मिळालं. तर आजार माझा त्रास कमी झाला. मला कुठंतरी बरं वाटलं की नाही, आपण कुठंतरी हे सेशन कंप्लीट करू शकतो, त्याने आपल्याला त्रास कमी होईल. आणि साधारणतः एक 7 ते 8 सेशनमध्ये माझा मानेचा बेल्ट निघाला. माझा त्रास हा 100% 100 नाही म्हणतो 99% कंप्लीट झाला, क्लिअर झाला. त्याच्यामुळे काय झालं की मला कुठंतरी आशा वाटली की नाही होऊ शकतं. मी टोटल 17 ते 18 सेशन घेतले, पण मी आज पूर्णपणे बरा आहे. प्रत्येक काम करतोय, जड काम करतोय, माझे जॉब पण करतोय, बाईकवर पण फिरतो. विशेष म्हणजे मी बाईक चालवता येणार नाही आहे जॉबवर जाण्यासाठी, म्हणून मी कार घेतली होती. आणि ती कार घेऊनच मला ते म्हणजे पेट्रोल बजेट बसणार नव्हतं, तरीसुद्धा मग आपला जॉब टिकवायचा आहे, काम पण करायचं आहे, म्हणून मी कार घेतली होती. पण त्या कार आज धूळ खात पडली की मी टू व्हीलरवरतीच पूर्ण मार्केट करतोय, पूर्ण प्रवास करतोय. साधारणतः मला 150 किलोमीटरचा माझा प्रवास वन डे होतोय. आणि आज मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची वेदना नाही. 1 रुपयाची मला मानेच्या मणक्यासाठी वगैरे गोळी नाही आहे, मानेला बेल्टसुद्धा नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा मला त्रास नाही आहे. तर मी खूप खूप धन्यवाद देईल कृष्णा सरांना की त्यांच्यामुळे मी आज पूर्णपणे बरा झालो आहे. आणि त्यांची मेहनत आज कुठेतरी फळीत झाली आहे की जेणेकरून माझा त्रास पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आणि मी मित्रांनो एकच ज्यांना मानेचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, त्यांना मी एकच सल्ला देईन की त्यांनी एक सेशन फक्त करून बघावं, जेणेकरून तुम्हाला फक्त एका सेशनमध्ये कमीत कमी 60 ते 70% हा आराम भेटणारच. आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला पुढे हा कोर्स करायचा किंवा नाही, कारण हा 1 रुपयाची गोळी न देणारा कोर्स आहे. धन्यवाद. आपला उपचार घेऊन किती दिवस झाले? मला उपचार घेऊन साधारणतः एक 4 महिने झालेत. त्यानंतर काही त्रास? त्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. कोर्स सेशनच्या दरम्यान तुम्हाला काही गोळ्या, औषधं, तेल, मलम काही दिलं होतं? नाही, काहीच नाही. 1 रुपये पण खर्च? 1 रुपया पण खर्च नाही. 1 रुपयाची गोळी नाही. हां. सेशनमध्ये फरक पडतोच? हो, सेशनमध्ये 100% फरक पडतो. फक्त सेशन करताना आणि तुम्ही पूर्णतः फॉलो करा, तुम्हाला 100% फरक पडेल. थँक्यू.